विकेट ज्याच्या खात्यामध्ये आला तो खेळाडू आहे प्रथमेश साळुंके, या सामन्याचा हिरो, सामनावीर, प्लेअर ऑफ द मॅच. आणि नुकतंच आगमन झालं जे IPLचे समालोचक कुणाल दादेसर यांचं वेलकम, आपलं स्वागत. तर प्रथमेश साळुंके ठरला या सामन्याचा हिरो, ज्याने स्लॉग ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट ज्याच्या खात्यामध्ये गेला तो प्रथमेश सामनावीर. चला प्रथमेश या. तशी डावाला सुरुवात होईल पुन्हा एकदा, पण आवाजामध्ये करूयाबद्दल आवाज असेल पुन्हा एकदा या ठिकाणी कुणालजी दातेसर यांचा धन्यवाद. तर प्रथमेश सामनावीर, आदरणीय दत्ता पाटील साहेब, समाजसेवक दत्ता पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण सामनावीर ट्रॉफी देत आहोत प्रथमेशला. वेल बोल्ड. खरं तर प्रथमेश खूप साऱ्या शुभेच्छा, चांगली बॉलिंग केली लास्ट ओव्हरमध्ये, फक्त 2 धावा 1 विकेट ज्यांच्या खात्यामध्ये आहे ते प्रथमेश, सामन्याचे हिरो, डाव्या हाताचे शैलीदार गोलंदाज प्रथमेश ठरलेत या मॅचमध्ये सामनावीर. दत्ता पाटील साहेब, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, आपलं मनापासून खरं तर मी आभार व्यक्त करतोय आणि अभिनंदन प्रथमेश. चला आपण जाऊया पुढच्या लढतीकडे. सामना चालू होतोय कौसा विपक्ष निळजे अ. बेस्ट ऑफ लक. हॅलो हॅलो टेस्ट, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो 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 टेस्ट, हॅलो चेक, टेस्ट 1 2 3 चेक, हॅलो हॅलो, हॅलो हॅलो टेस्ट, हॅलो चेक, टेस्ट 1 2 3, हॅलो टेस्ट, हॅलो चेक, टेस्ट, हॅलो 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 हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आई गावदेवी चषक 2025 आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित ही स्पर्धा. आजचा आणखीन एक महत्वाचा दिवस, कारण आता क्वालिफाईंग राऊंडचे हे सामने आहेत आणि जिंकलेले संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत 4-4 षटकांचे सामने. आणि त्यामुळे टीम कौसा आणि निळजे या 2 टीमच्या दरम्यान हा महत्वपूर्ण सामना. दोन ओपनर्स आता मैदानामध्ये दाखल होत आहेत. टीम निळजेकडून नितेश आणि त्याच्याबरोबर विशाल पवार, नितेश पाटील आणि विशाल पवार. फर्स्ट ओव्हर कौसा टीम कडून टाकण्याची तयारी कॉमेंट्री बॉक्स एंड कडून आता होईल. चार 4 षटकांचे सामने. आज पहिला सामना नुकताच संपला. नावाडी टीमने खूप चांगला खेळ मागच्या मॅच मध्ये दाखवला आणि आता दुसऱ्या मॅच कडे आपण वळतोय, जिथे निळजे जेनुमान निळजे विरुद्ध कौसा अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर वाकळण हे तुटणे, वाडेघर वाकळण, सोनारपाडा मोठी देसाई असे सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि हा सामना जिंकलेला संघ ड्रॉ होणार आहे. म्हातारडी नावाली टीम मधून जिंकलेला नावाळी संघ, सागाव संघ पुढच्या फेरीमध्ये आहेच आणि त्यातल्या त्यात आता या मॅच मधून जो संघ जिंकेल 3 टीम मध्ये ड्रॉ केला जाईल आणि मग एक ड्रॉचा सामना होईल संध्याकाळी 6. तर नावाळी संघ कुठे जाऊ नका. या सामना झाल्यानंतर तुमचा ड्रॉ केला जाणार आहे, त्याच्यामुळे कुठेही जाऊ नका आणि मग डिसाइड होईल 6व्या मॅच मध्ये तुम्हाला यायचं आहे की नाही. सो मॅच स्टार्ट. पहिला बॉल टाकण्याची तयारी. ओमकार सज्ज झालाय फर्स्ट बॉल घेऊन. राऊंड विकेट
पहिलाच बॉल थोडासा हवेत होता, शॉर्ट कव्हरला, तिथे खराब फिल्डिंग, फायदा मिळताना दिसेल जेनुमान निळजे टीमला. खातं उघडले नितेशचं एका धावेने. पॉवर प्ले तुम्ही कसा फोडताय त्याला महत्व आहे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये किती टार्गेट सेट करता, कारण मागचा सामना अगदी सहज चेस झाला. त्यामुळे टीमने त्या धावा चेस केल्या मात्राडीच्या विरुद्ध खेळत असताना. परंतु या स्पर्धेमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत थ्रिलिंग्स क्लायमॅक्स पाहायला मिळालेले आहेत. 3 बॉलमध्ये 1 धाव देखील झालेली नाही आहे. शेवटच्या बॉलपर्यंत सामने कालही रंगलेत, त्याच्या अगोदरही रंगलेत. त्याच्यामुळे संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे इंटरेस्टिंग मॅचेस होतात आणि त्याचमुळे चर्चेमध्ये सध्या आई गावदेवी चषक घेसरची ही स्पर्धा. आज महत्त्वाचा दिवस, 5वा दिवस या स्पर्धेचा. 6 दिवसीय स्पर्धा, 48 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. रोज 12चा पूल आपण या स्पर्धेमध्ये पाहिला. पहिल्या फेरीपेक्षा दुसऱ्या फेरीचे सामने चांगलेच इंटरेस्टिंग झालेले आहेत, रंगलेले आहेत. पायातला बॉल होता, फ्लिक केलाय, खूपच चांगला फटका, चांगला उचलून फेकलाय. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल पवारचा पहिला वार, बॉल सीमा पार, चौकार. थँक्यू, स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच. थोडंसं राऊंड ऑफ ॲक्शनने पायावर बॉल टाकला होता आणि बरोबर दिशा दिली विशालने. उडवला बॉल स्क्वेअर लेगला. सुरेश पाटील साहेब निळजे, आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती या व्यासपीठावर सुस्वागतम. निळजे म्हटल्यानंतर नेहमीच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे व्यक्तिमत्व त्यांचे उपस्थित असतात. श्रीपत म्हात्रे यांना देखील आपण त्या दिवशी पाहिलं, ते देखील इथे उपस्थित होते. त्यांचे एक्स कॅप्टन गिरीधर पाटील माजी सरपंच देखील आपल्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. कारण मकर संक्रांत चषक ही स्पर्धा येते 9 ते 14 जानेवारीला आणि यांची भूमिका खूप महत्त्वाची असते. मग त्याच्यामध्ये मी मगाशी नाव घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये गिरीधर पाटील साहेबांचं देखील योगदान आहे. ऑन साईडला दिशा दिली आहे, डीपमध्ये फिल्डर आहे. कारण सगळ्यात मोठी परंपरा आहे त्या स्पर्धेची. ग्रामीणचा विश्वचषक म्हणून त्या स्पर्धेकडे पाहिलं जातं, ओळखलं जातं त्या स्पर्धेला. आणि ती देखील स्पर्धा 9 जानेवारीपासून 14 जानेवारीपर्यंत तुमच्या भेटीला येते. जेरुमान क्रिकेट क्लब निळजेच्या वतीने. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 7. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना हे पहिलं. विशाल सध्या स्ट्रायकिंग एंडला, नितेश नॉन स्ट्रायकिंग एंडला. नितेश शांत खेळतोय आणि विशाल आक्रमण करतोय. परत एक वेळेला फ्लिक केला, ऑन साईडला उडवलाय बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिळतात धावा 4. येतोय चौकार. धन्यवाद. त्याचबरोबर दत्ता पाटील देखील आपल्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. कारण मकर संक्रांत चषकामध्ये समालोचकांना आणि त्याचबरोबर पंचांना सगळ्यात जास्त गिफ्ट जर कुठला माणूस देत असेल तर ते दत्ता पाटील आहेत आणि त्यांचे स्वागत आहे. दरवर्षी काहीतरी वेगळंपण, वेगळं गिफ्ट त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक कॉमेंटेटरला मिळतं दत्ता पाटील यांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 11. 5 बॉलचा खेळ संपलाय. विशाल सध्या खूप चांगली बॅटिंग करतोय, धावा करतोय टीमसाठी. दोन्ही बॉल त्याने स्क्वेअर लेगला मारलेत. फुल टॉस होता, हा बॉल उडवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. ते टायमिंग प्रॉपर दिसतंय. बॉल हवाई सफर करतो आणि हा येतोय षटकार विशालच्या बॅटमधून. षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जेनुमान निळजे टीमची धावसंख्या 17. हो, 93 रन याच टीमने केले होते. या स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त धावसंख्या उभारली होती जेनुमान निळजे टीमने. परंतु हा एक चांगला षटकार, चांगलं टायमिंग. विशालला फुल टॉस तुम्ही टाकू शकत नाही. नाव विशाल आणि विशाल फटके मारतो बॅटमधून. पवार वार करतात सध्या मैदानामध्ये. टीमची धावसंख्या 17. जेनुमान निळजे गावदेवी चषकाचं आयोजन घेसरच्या वतीने. सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि त्याचमुळे ही स्पर्धा चर्चेमध्ये. खेळपट्टी, त्यातल्या त्यात ग्राउंड, ही सजावट आणि यावर्षी नक्कीच
स्पर्धे बरोबर चर्चा होते, या स्पर्धेबद्दल चर्चा होते, कारण असोसिएशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं तुम्ही 48 टीमला सहभाग देता, 6 दिवसाच्या स्पर्धा खेळवता, 5-5 ओव्हरच्या मॅचेस पहिल्या राऊंडच्या, त्याच्यानंतर थोडंसं वेळेअभावी 4-4 ओव्हरच्या मॅचेस झाल्या, परंतु एक शिस्तबद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यातल्या त्यात सगळ्या टीमने सहकार्य केलं, कारण आपल्या असोसिएशनमध्ये एक शिस्त आहे. ती शिस्त नेहमीच पाहायला मिळाली. 8:30 वाजता रिपोर्टिंग, 9 वाजता सामना सुरू, डॉट 9 सामने कव्हर केलेत आपण. रिव्हर्स फटका मारलाय, गॅपमध्ये चाललाय, डीपमध्ये पॉइंटला फिल्डर धावतात, लॉंग चेस आहे, नाही थांबणार, बॉल सीमा पार जातोय, सरळ 4 धावांसाठी चौकार. निळजे गावचे 40+ खेळाडू श्रीराम पाटील यांचे इथे आगमन झालं. त्यांना विनंती या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. धावा झालेल्या 17 आणि त्याच्यानंतर एक चौकार 21. फुल टॉस बॉल होता, बीट केलं सरळ विकेट किपरच्या हातात, डॉट. पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसरा बॉल मात्र निर्धाव टाकलाय. 21 धावा स्कोर बोर्डवर आहेत जेनुमा निळजे टीमच्या खात्यामध्ये. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. नितेशच्याही खात्यामध्ये एक चौकार आलाय, परंतु त्याला नक्की शांत ठेवलं असं म्हणायला हरकत नाहीये. हा एक आक्रमक बॅटर आहे, कॅल्क्युलेटिव्ह रिस्क नेहमीच घेतो त्याच्या बॅटिंगमध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल होता, शेवटच्या क्षणाला बरोबर दिशा दिली, बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलं, चांगला निर्णय. फंबल झाला खेळाडू, त्याचा फायदा इथे घेत असताना पाहायला मिळेल. 2 धावा नितेशने मिळवल्या, जिथे 1 होती तिथे 2 मिळवल्यात, म्हणजेच काय नेक्स्ट बॉलला आक्रमण होईलच. टीमची धावसंख्या 23-23. हा बॉल चांगला टाकावा लागेल कल्पेशला, अन्यथा त्याच्या विरुद्ध नक्की एक आक्रमक फटका सजवण्याच्या तयारीत आहे नितेश. कारण सध्या प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाकली तर 4 ओव्हरमध्ये 62 धावा होऊ शकतात, ज्या पद्धतीने सध्या निळजे संघ खेळतोय. चांगली बॅटिंग विशालची, नितेश त्याला चांगली साथ देतोय. कल्पेश तयार आहे, समोर मारलाय फटका, फिल्डर आहे आता त्याच्या समोर पडतोय आणि तोपर्यंत एक धाव ऍड होईल. परत फंबल झाला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा ऍड होतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे नितेश आणि विशाल मध्ये. टीमची धावसंख्या 25. तर 2 धावा येतात टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर. 25-25. कमी गतीने टाकलेला बॉल, बॅक टू द बॉलर, चांगली फिल्डिंग कल्पेशची, फॉलो थ्रू मध्ये नाही मिळणार धाव, डॉट बॉल. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 8च धावा खर्च केल्यात 5 बॉलमध्ये. कल्पेशने खूपच चांगली गोलंदाजी केली आहे. कल्पेश गोवारी गोलंदाजीसाठी. इनसाइड आउट, बॉल कव्हर्सला उडवलाय, फिल्डर आहे, जज करतोय, पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न, जय होता डीप मध्ये आणि तोपर्यंत 2 धावा ऍड होतील. नितेशच्या खात्यात तिसरा धावेचा प्रयत्न, हो ना करता करता शेवटी थांबली आहे ती रन आणि अखेर ओव्हरची होते समाप्ती. 2 धावेने हे षटक आता शेवटच्या बॉलवर संपेल. धावा झालेल्या 27. 2 ओव्हरचा खेळ संपला. जेनुमान निळजे बिनबाद 27. Just so amazing. I just love that boundary because earlier we had a 6 over the covers, but now we had a boundary over the covers. And batsmen, both the batsmen are showing both their intent because earlier getting a wicket was a bit sad for not only me but everyone who was playing the match. The one bad, both the batsmen are intending to play that very beautiful, amazing. Yeah, that was amazing shot. Thank you, Anusha. जितू पाटील यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. आलेले स्वागत आहे. टीमची धावसंख्या 27-27. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि आता तिसऱ्या ओव्हरमध्ये निलेश भोईर, सगळ्यात महत्वाचं नाव या टीमचं.
निलेश भोईर सध्या गोलंदाजीसाठी, आणि नेहमीच चर्चेमध्ये असतात ज्यावेळेला निलेश भोईर टीममध्ये असतात, इन ॲक्शन असतात, तर चांगला खेळ कौसा टीमने देखील केलेला आहे. आणि निर्जनी घेसरच्या ग्राउंडवर नेहमीच चमकदार कामगिरी त्यांची राहिली आहे. निर्जेच्याही ग्राउंडवर खतरनाक खेळ कौसा टीमने केलाय, आणि त्यामुळे वेध लागले त्या मकर संक्रांती चषकाचे. 9 ते 14 जानेवारीला ती स्पर्धा पाहायला विसरू नका. तिसरं षटक निलेश भोईर गोलंदाजीसाठी, आणि समोर विशाल पवार खतरनाक बॅटर. आणि असे फटके मारता स्टँड अँड डिलिव्हर्ड ओव्हर द कव्हर्स. बॉल सीमा रेषा पलीकडे एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. शॉट इथे पाहायला मिळाला विशालचा, आणि विशालच्या बॅटिंगमध्ये तो क्लास आहे, तो नेहमीच त्याने दाखवलाय. थोडासा शफल झाला, त्याच्यानंतर बॉल जसा स्लॉटमध्ये पडला, हात उघडले. दुसरा बॉल ऑन साईडला फिरवलाय, ताकद होती या फटक्यामध्ये. डीपमध्ये लॉंग ऑन आहे, एकदा मिळताना दिसेल विशालला. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 32. आता कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटही होते, आणि त्यातल्या त्यात वेगाने धावा करण्याचा प्रयत्न सुरू आहे, कारण त्यांना माहिती आहे 60च्या वर तरी धावा कराव्या लागतील 4 ओव्हरमध्ये. आणि ज्या पद्धतीने प्रोजेक्टेड स्कोर दाखवत होता 64 मगाशी, तसाच खेळ सध्या तरी सुरू आहे. आणि दोन्ही ओपनर्स आता त्यांनी दोघांनी जम बसवलाय. विकेट गेलेली नाहीये, सेट झालेले आहेत, दोघांनी बॉल खेळलेले आहेत. 6 बॉलमध्ये विशालने 20 केल्या, 8 बॉल खेळलाय नितेश, त्याने केलेत 12. नितेश तयार, नितेश पाटील. काल इनामपुरी नाईटमध्ये देखील हा संघ त्या स्पर्धेमध्ये उतरला, परंतु त्या स्पर्धेमध्ये पराभूतही झाला हा संघ. परंतु आज परत एक वेळा नव्या उमेदीने मैदानामध्ये उतरलाय. पुल केलाय बॉलवर, ताकद आहे, गॅपमध्ये चाललाय, डीपमध्ये फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली फिल्डिंग योगेश कडून. बॉल हवेत आहे, चांगला फटका. यावेळेला स्लॉक करत असताना टायमिंग प्रॉपर आहे, बॉल हवाई सफर करेल. आणखीन एक धमाका विशालच्या बॅटमधून सिक्सर. विशालचा तडाखा. विशाल खरंच चांगली बॅटिंग करत असताना, धुवाधार बॅटिंग करत असताना या सध्या मॅच मध्ये धावा झालेल्या 39 39. चांगला खेळ सध्या तरी विशालचा पाहायला मिळतोय. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर 13च्या वरचा सध्या रिक्वायर करंट रन रेट पाहायला मिळतोय. 39 धावा झाल्यात. पायातला बॉल होता, वेगाने टाकलाय, लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईड. या ओव्हरमध्ये निलेश यांच्या विरुद्ध आक्रमण सुरू झालंय. धावा त्यांनी खर्च केल्यात आतापर्यंत 13. सध्या विशाल खेळतोय 26 वर 7 बॉलमध्ये. खतरनाक बॅटिंग, स्टंपच्या एकदम क्लोज होता, लेग स्टंपच्या अगदी जवळून गेला बॉल. विशाल तयार. पुढचा बॉल निलेशचा. ह्या वेळेला वाईटचा इशारा दिला अंपायरने. कारण चांगलाच आवाज आला होता. ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये सगळेच जण बोलत होते की कॅच सोडलाय, आणि त्यानंतर वाईटचा निर्णय आल्यानंतर थोडासा आश्चर्याचा धक्का सगळ्यांना बसला. शेवटी आमचं काम आहे बोलणं, आम्ही थांबलो. सो डॉट चा इशारा येईल, आणि हा बॉल आता सोडून दिलाय. हा असेल वाईड. एक्स्ट्रा रन आता इथे मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढतायत. धावा झाल्या 41 41.
14 धावा या ओव्हरमध्ये. वाईड यॉर्करचा प्रयत्न सातत्याने केला जातोय निलेश यांच्याकडून, परंतु दिशा थोडीशी भरकटली जाते. तोच बॉल ट्रॅम्प लाईनच्या आतमध्ये जर टाकला तर नक्कीच एक चांगला बॉल आहे. निलेश परत एक वेळा तयार. हा बॉल पायावर लागलाय, अपील केली आणि ती आता अपील उचलून धरली आहे. पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का. विशाल बॅक टू द पॅव्हिलियन आणि अखेर 3 ओव्हरचा खेळ संपला. 41 ला 1 टीम जैनुमान निळजे. आउट तिथे दिलाय लेग बिफोर द विकेट. आणि आता गोलंदाजीसाठी आलाय ओंकार ज्युनियर. ओंकारने मकर संक्रांत चषक ही स्पर्धा गाजवली. मागच्या हंगामामध्ये मॅन ऑफ द सिरीजची पहिली बाईक त्याच्या आयुष्यातली त्यांनी मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये जिंकली आणि तो आता गोलंदाजीसाठी येईल. म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला होता की कौसा संघ निळजेचं ग्राउंड असेल, हे ग्राउंड असेल, या ग्राउंडवर नेहमीच चांगली कामगिरी करत आलाय. काही टीमसाठी काही ग्राउंड खूप महत्त्वाचे ठरतात, ते तिथे नेहमीच जाऊन चांगला परफॉर्मन्स देतात, जिंकतात. माजी सरपंच निवृत्ती पाटील निळजेगाव यांचे इथे आगमन होते, त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर किशोर पाटील यांचं देखील इथे आगमन होते. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. निळजेगावातून हे सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर हे सगळेजण त्या मकर संक्रांती चषकामध्ये असतात, भूमिका पार पाडतात. शॉर्ट बॉल होता, पुल केलाय, ताकद आहे, नजाकत आहे आणि टायमिंग आहे. आता नितेशची बॅट तळपल्याने हा येतोय षटकार. गोलंदाजाची, परंतु हलकासा शॉर्ट लेनचा बॉल होता आणि त्याचमुळे पुल करण्यासाठी टायमिंग मिळालं. नितेशने सरळ टायमिंगच्या जोरावर बॉलला पाठवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. भव्य षटकार. टीमची धावसंख्या 47. हा बॉल पुढे टाकलाय, स्लॉट मध्ये होता, हा देखील प्लॉटच्या बाहेर जाईल. सरळ सीमारेषा पलीकडे बॅक टू बॅक दुसरा षटकार. नितेश पाटील ही इज ऑन फायर नाव. टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने 50 अप. अर्धशतक पूर्ण, 53 धावा. दोन षटकार मारलेले आहेत ओमकारच्या विरुद्ध नितेशने. परत एक वेळा कव्हर्सला दिशा दिली आहे इनफिल्डच्या वरून. खरोखर एक सुंदर फटका, देखना फटका, राजस फटका, विलोभनीय फटका. बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावा झाल्या 57. इनसाइड आउटचा फटका मगाशी दाखवला फलंदाज नितेश पाटीलने. हीच तर खासियत आहे नितेशची. पहिले थोडासा संत खेळतो, परंतु त्याच्यानंतर गोलंदाजांना सांगतो शांत बसायला, मी काही संत नाही. पेटून उठतो आणि मग ते आक्रमण सुरू होतं. सगळे फटके त्याच्या भात्यात आहेत, बॅटमध्ये आहेत आणि ते इथे दाखवतोय. हा शॉर्ट बॉल, हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. परत पुल केलाय. शॉर्ट बॉल तुम्ही टाकू शकत नाही नितेशला. बॉल फिरवावा लागेल, समोर टाकावा लागेल, परंतु सध्या नितेश आक्रमण करतोय. षटकार. ज्या पद्धतीने ब्रॉड लेंथ विसरला होता युवराज सिंगच्या अगेन्स्ट, इथे कुठेतरी तसंच दिसते चित्र ओमकारचं.
हा बॉल याच बॉलचा मी उल्लेख करत होतो. थोडासा बॉल तुम्हाला पुढे टाकावा लागेल, फिरवावा लागेल. वेगाने टाकू शकत नाही तुम्ही, मार बसेल आणि इथे मात्र एक बॅटर रनआउट होईल. आउट झालाय संदेश आणि नितेशला मिळेल स्ट्राईक. 1 रन ऍड होईल. टीमची धावसंख्या 64. प्रोजेक्ट स्कोर जो मगाशी दाखवत होता 64, तेवढ्या धावा तर केलेल्या आहेत, परंतु एक बॉल अजूनही शिल्लक आहे. आता पाहूया त्या बॉलवर किती धावा येतात. या ओव्हरमध्ये 23 धावा घेतल्यात ओमकारच्या विरुद्ध. 3 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल. शेवटचा बॉल चांगला टाकलाय, पुढून फिरवलाय, सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात. याच बॉलची मी चर्चा करत होतो मगाशी. शेवटचे 2 बॉल चांगले टाकलेत. ओव्हरची होते समाप्ती. धावा झाल्या 64-65चं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलंय कौसा टीमच्या समोर जैनुमान निळजे टीमने. चला आता टॉससाठी हेतुटणे संघ आणि वाकळण ब या 2 टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच. निवृत्ती पाटील साहेब यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. दोन्ही टीमचे कॅप्टन हेतुटणे आणि वाकळण ब. माजी सरपंच निळजे निवृत्ती पाटील साहेब यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. सोमनाथ गायकर आणि हर्षद भंडारी हे दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. सोमनाथचा कॉल आहे टेल आणि येस टेल इट इज. धन्यवाद पाटील साहेब, आपण स्थानापन्न व्हा. सोमनाथ टॉस जिंकलाय आणि हर्षदच्या विरुद्ध हेतुटणेच्या विरुद्ध तुम्हाला खेळायचं आहे. या हंगामात त्यांच्या विरुद्ध कधी खेळलेला आहात का? रिझल्ट काय होता आणि टॉस जिंकून तुमचा निर्णय काय? टॉस जिंकला मी क्षेत्ररक्षण करू. मॅच झाली नाही आहे, पहिल्यांदाच मॅच आहे टुर्नामेंटला. कसं वाटलं ही स्पर्धा खेळत असताना? कारण तुम्ही सातत्याने या परिसरातल्या स्पर्धा खेळत आहे, परंतु यावर्षी जे आयोजन केलंय गावदेवी चषकाचं संपूर्ण घेसर टीमच्या माध्यमातून, काय म्हणाल आणि त्यात खेळपट्टीबद्दल? मी आत्ताच फोन केला होता आकाशाला की विकेट अजूनपर्यंत खूप छान आहे आणि इथं स्पर्धा देखील चांगली असतो आणि खेळायला देखील इथं मजा येतो मला. आणि मी गेल्या 3 दिवस मॅच बघत असतो आणि विकेटच्या बद्दल मी रोज फोन करतो विकेटसाठी कशी केली आहे, मला ही टिप दे काहीच. नक्कीच आकाशने यांनी तुमचा फोन उचलला आहे, तुमचं भाग्य आहे. आता जाऊया हर्षदकडे. हर्षद, टॉस जिंकला असता तर तुम्ही काय केलं असतं? त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षणच केलं असतं आम्ही पण. आता बॅटिंग करायची 4 ओव्हरच्या मॅचमध्ये सध्या आपण पाहिलं नितेश पहिले थोडासा संत खेळला, त्याच्यानंतर त्यांनी निळजे टीमला 64 पर्यंत मजल मारून दिली, 65चं टार्गेट ठेवलं. तुमच्या मनामध्ये असं एखादं लक्ष, जर त्या धावा केल्या तर तुम्ही डिफेंड करू शकता वाकळांच्या विरुद्ध? 50 ते 55 धावा काढू आम्ही. आणि त्याच्यासाठी कुठले असे गोलंदाज आहेत जे तुमच्या टीममध्ये नेहमीच चांगली कामगिरी करत आले आणि तुम्हाला वाटतं की त्या 50-55 धावा ते डिफेंड करतील? बंटी भंडारी आहे, मी एक आहे आणि एक नचिकेत भंडारी आहे आणि अविनाश कालन आहे. बस. चला, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. नक्कीच चांगला क्रिकेट खेळा. टॉस नुकताच झालाय, टॉस इथे जिंकलाय वाकळण ब या संघाने. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय नेक्स्ट मॅचमध्ये त्यांच्याकडून घेण्यात आलाय. जाऊया परत एक वेळा समालोचन कक्षात. धन्यवाद. कौसा आणि जैनुमान निळजे असा हा सामना आणि नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. त्याच्यानंतर वाडेकर आणि वाकळण असा आणखीन एक सामना आपल्या समोर असेल. हे आमचे सगळेच मान्यवर सध्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अनंत पाटील इथे उपस्थित झालेत, आपलं सहर्ष स्वागत. किशोर पाटील आपलं सहर्ष स्वागत. निवृत्ती पाटील माजी सरपंच आपलंही सहर्ष स्वागत. दत्ता पाटील इथे उपस्थित आहेत, आपलंही सहर्ष स्वागत. विलास पाटील हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत, आपलंही सहर्ष स्वागत.
गिरीधर पाटील आपलं सहर्ष स्वागत. सुरेश पाटील आपलं सहर्ष स्वागत. दत्ता पाटील 40+ खेळाडू आहेत, आपलं सहर्ष स्वागत. श्रीराम पाटील आपलंही सहर्ष स्वागत. या क्रीडानगरीमध्ये हे सगळेच मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं या घेसर क्रिकेट क्लबच्या वतीने आई गावदेवी क्रिकेट क्लबच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. चला जाऊया मॅचकडे. या मॅच मध्ये नितेश आता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सो नितेश गोलंदाजीसाठी सज्ज. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर धावतायत. मागच्या बाजूला भरपूर मोठं अंतर कापावं लागेल, तोपर्यंत 2 धावा ऍड होतील. 2 धावाने खातं उघडलंय. कल्पेशच्या खात्यामध्ये 2 धावा. नितेश पाटील पहिले षटक हाताळतोय. हॅट्रिक साठी 1100 रुपयाचं पारितोषिक दत्ता पाटील यांच्याकडून असणार आहे. निळजे टीमच्या गोलंदाजांना. नितेश सध्या गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवर 2 रन. दुसरा बॉल, शॉर्ट बॉलचा वापर पूल केला. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक टप्पा घेत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, नाही थांबणार. हा येतोय चौकार कल्पेशच्या पॅटमधून. चांगली बॅटिंग. शॉर्ट बॉलला बरोबर फिरून पूल केलं, सरळ पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिड विकेट बाउंड्री लाईन फोडणारा हा चौकार आहे. टीमची धावसंख्या या चौकाराच्या मदतीने आता जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिलं जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जाते. 65 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. फुलर लेनचा बॉल होता. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. ऑन साईडला मनगटाच्या साहाय्याने बॉलला वळवलंय. थ्रो चांगला येतोय आणि तोपर्यंत एकदा मिळताना दिसेल. चांगली फिल्डिंग तिथे करणची. करणची चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. जर्सी नंबर 28 आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर प्रितेश आपल्याला पाहायला मिळतोय. केतन मिड ऑफच्या दरम्यान सज्ज आहे. नितेश पहिले षटक हाताळतोय. विशाल ॲज अ विकेट कीपर कामगिरी पार पाडत असताना गोलंदाजीसाठी नितेश पाटील आता राऊंड विकेटने मारा करताना दिसेल लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट. पुढे टाकलेला बॉल होता. बीट केले ऑन साइडला. बॅट भरपूर वेगाने फिरली ओमकारची आणि सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात. ओमकारच्या विरुद्ध जेवढ्या धावा केल्या त्या ओव्हरमध्ये नितेशने आता कुठेतरी त्याची भरपाई करावी लागणार आहे. परंतु सध्या 4 बॉलचा खेळ संपला आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात फक्त 7. टीम कौसा अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. आक्रमण करावं लागेल. पहिल्या डावामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 17 होत्या. बॉल चांगला हवेत मारलाय. फिल्डर नाहीये. डीप मध्ये फिल्डर येत आहेत धावत. दिशांक आणि तोपर्यंत 2 धावा ऍड होतील ओमकारच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 9. पहिल्या षटक प्रगती पथावर 2 धाव्याने खातं उघडले ओमकारचं. 9 धावा झाल्यात. 65च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी ट्रॉफी तुम्ही पाहताय. यावर्षी दिमागदार असं आयोजन केलं गेलं. या स्पर्धेचं 48 टीम या स्पर्धेमध्ये खेळत आहेत ग्रामीण गटामध्ये आणि त्यातल्या त्या चर्चा या स्पर्धेची. अतिशय शिस्तबद्ध स्पर्धा यावर्षी आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि वेळेचं नियोजन खूप चांगलं केलंय. हा बॉल परत टाकावा लागेल असं दिसतंय. पंचांचा इशारा वाईड. एक्स्ट्रा रन. टीमची धावसंख्या 10. हा बॉल महत्वाचा आहे. या बॉलवर जर एखादा मोठा फटका आला टीम कौसाच्या खात्यामध्ये तर मात्र जो त्यांच्यासाठी रिक्वायर रन रेट आहे त्याच्यापर्यंत ते पोहोचतील आणि मग येईल मजा या मॅचमध्ये. सगळ्यात महत्वाचं आहे सेकंड इनिंग मध्ये रिक्वायर रन रेट तुम्ही कसा मेंटेन करता. 10 धावा झाल्यात. लास्ट बॉल. शेवटचा बॉल चांगला टाकलाय मिड ऑनला. केतनने थ्रो केलाय. बॉल हातातून निसटला आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. नितेश कडून थोडीशी चूक झाली आहे कारण या चुका तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर देखील घेऊन जाऊ शकतात. केतनने खरोखर चांगली फिल्डिंग केली. बॉल पुढे टाकला होता. ऑन ड्राईव्ह केला. केतनने लवकर इन ऍक्शन मध्ये येऊन बॉल अडवला. थ्रोही चांगला होता परंतु शेवटी हातातून निसटला. ओमकारला माहिती होतं थ्रो हातात गेला की आपल्याला जावंच लागेल डगआउट मध्ये आणि त्याने देखील ऑलमोस्ट असं मनात ठरवलं होतं की आता आपली विकेट गेली आहे. पहिलं षटक संपले. धावा झाल्यात 11. नेक्स्ट मॅच हे तुटणे आणि वाकणब.
षटकाचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 11. 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉलमध्ये 54 धावा करायच्या आहेत. नवीन गोलंदाज आता करण पाटील गोलंदाजीसाठी. कोळेगाव निळजेपाडा एनकडून आता गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज होईल. पहिलं षटक घेसरेने टाकलं गेलं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्या 11. चांगली गोलंदाजी केली नितेश पाटीलने. 4 षटकांचे सामने आहेत. त्याच्यानंतरच्या मॅचचा टॉस झाला. त्याच्यानंतर वाडेकर आणि वाकळनं असा सामना असणार आहे. मग सोनारपाडा मोठी देसाईशी 2 हात करताना दिसेल. संदेश भन्नाट गोलंदाजी करतोय. सोनारपाडा संघ काही कमी नाहीये. चांगली मॅच ती देखील होईल. वाडेघरचा संघ देखील खरोखर चांगली कामगिरी करत आलाय. फिरकीपटूंचं माहेरघर म्हणजेच वाडेघर केतन विना खेळण्यासाठी सज्ज होतोय. वाकळ्यांचा संघ जीत भोईरची कामगिरी चांगली आहे, त्याच्यामुळे तोही सामना पाहायला विसरू नका. सागाव संघाने देखील चांगली कामगिरी केली आहे पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये, त्यामुळे तोही संघ आज इन ॲक्शन असणार आहे. एक ड्रॉचाही सामना खेळवला जाणार आहे. या मॅचमध्ये जो संघ जिंकेल आणि याच्या अगोदर जिंकलेला नावाळी आणि सागाव या 3 टीमच्या दरम्यान ड्रॉ होईल हा सामना झाल्यानंतर. त्याच्यामुळे नावाळी संघ कुठेही जाऊ नका. अकरा धावा स्कोरबोर्डवर. करण आलाय गोलंदाजीसाठी. फुल टॉस बॉल होता. ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. वाईडिश लॉंग ऑनला केतन. एक धाव तिथे मिळताना दिसेल. केतनची चांगली फेकी. या सिंगलच्या नंतर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 12. 12 विदाउट लॉस. काहीशी अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली होती पहिल्या डावात. विशाल एका बाजूने हमले करत होता, दुसऱ्या बाजूने शांत होता नितेश पाटील. काहीसा तसाच खेळ कौसा टीमचा आहे. एका बाजूने कल्पेशच्या बॅटमधून धावा येतात, परंतु शांत आहे ओमकार. परंतु कधीही या मॅचला कलाटणी येऊ शकते. हा सामना दोलायमान अवस्थेमध्ये आहे आणि जेनुआ निर्जे टीमला माहिती आहे या सामन्याचं काय महत्त्व आहे. इथे जिंकावं लागेल. तो प्रयत्न सुरू आहे, तरच तुम्ही ड्रॉमध्ये जाल. सागाव संघ देखील इथे उपस्थित होतोय. वेलकम सागाव टीम, आपले सहर्ष स्वागत. हीच तर खरी शिस्त आहे या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची. फुल टॉस बॉल. यावेळेला चांगला फटका. डीप मध्ये फिल्डर धावतायत, परंतु बॉल सरळ जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. हर्षल होता ती त्याने धावा येतात. 4 येतोय चौकार. चर्चा करत होतो आपल्या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटच्या शिस्तीबद्दल असोसिएशनच्या. एखादी जर स्पर्धा कुठे वेगळ्या ठिकाणी असती, वेगळ्या शहरात असती, तर नक्कीच मला नाही वाटत ते एखादा संघ इथे फक्त ड्रॉसाठी उपस्थित राहिला असतं. सागाव संघ इथे उपस्थित होतोय. त्यांना माहिती आहे ड्रॉ झाल्यानंतर 6व्या मॅचमध्ये एकतर खेळायचं किंवा मग घरी जायचंय. जर तुम्हाला बाय मिळाली तर इथे खेळायची गरज नाहीये, परंतु तरी देखील संघ वेळेमध्ये येतात. हीच तर खासियत आहे आपल्या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेची. कारण इथे शिस्तीला महत्त्व आहे तुमच्या क्रिकेटपेक्षा. आणि शिस्त असेल क्रिकेटमध्ये तर मात्र तुमचं क्रिकेट फुलतं, बहरतं आणि त्याचमुळे तुमच्या क्रिकेटची चर्चा सर्वदूर होते, प्रत्येक ठिकाणी होते. मग भिवंडीमध्ये गेलात तरी देखील या क्रिकेटची चर्चा होते, कारण इथे बॉल 9 वाजता पडतो. 8:30 वाजता रिपोर्टिंग टाईम असतो टीमचा. आणि त्याचमुळे जे भक्कम नेतृत्व आहे ते त्याच्यासाठी लागतं आणि याचं श्रेय संपूर्ण श्रेय जातं आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेबांना, ॲडव्होकेट आदेश भगत यांना, जे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत. बॉल हवेत आहे. फिल्डर येत आहेत. हर्षलने एक चांगला झेल टिपलाय आणि शेवटी कल्पेशचा खेळ संपलाय. 16 रनवर पहिला धक्का कौसा टीमला. निलेश भोईर आता मैदानामध्ये येतील, परंतु हा फटका जो हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होता तो फसला आणि मिड ऑफला एक चांगला झेल टिपण्यात आला. फलंदाज कल्पेश आऊट झाला. एक चांगला झेल टिपल्या हर्षलने. 16 धावांवर पहिली विकेट गारद. करणला मिळाला यश. नवीन फलंदाज निलेश. टीमची धावसंख्या 16, एक फलंदाज बाद. आणि त्याचबरोबर जे पदाधिकारी आहेत आपल्या संघटनेमध्ये त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे, कारण नियम बनवले जातात, त्या नियमांचं पालन त्या ठिकाणी तेच पदाधिकारी करत असतात. आणि एक मोठी संघटना निर्माण केली आहे कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन.
आणि तेवढाच चांगला लोगो आहे कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा. हा बॉलवर देखील प्रिंट करण्यात आलेला आहे. हेच बॉल वापरले जातात आपल्या संघटनेच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये, त्यामुळे चर्चा आहे आपल्या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची. टीमची धावसंख्या 16, एक फलंदाज बाद. करण गोलंदाजी करतोय, नवीन फलंदाज निलेश आलाय मैदानामध्ये. रिक्वायर रन रेट आता 20च्या आसपास झालाय. 15 बॉलमध्ये 49 धावा करायच्या आहेत. 15 बॉल 49 रन. करण पाटील, चांगला बॉल शेवटच्या क्षणाला फक्त निलेशने दिशा दिली शॉट कव्हरच्या दिशेने. सिद्धांत पाटील तिथे होता, धाव मिळणार नाही. डॉट बॉल. करणने मागचे 2 बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलेत, खोलवर टप्प्याचे बॉल होते आणि त्याच्या विरुद्ध आक्रमण झालेलं नाहीये. 5च धावा त्याने खर्च केलेत मागच्या 4 बॉलमध्ये. करण पुढचा बॉल घेऊन, हा बॉल पायात होता, मागे ग्लान्स करण्याचा प्रयत्न. संतोष पाटीलने बॉलला थांबवलंय. सँडी तोपर्यंत एक डॉट. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. चांगलं कमबॅक करण पाटीलचं. नितेशने पहिलं षटक टाकलं, त्याच्यानंतर करण आला गोलंदाजीसाठी. करणने विकेट घेतली आणि तो दबाव सातत्याने बनवलाय टीमवर. ओमकार अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला, स्ट्रायकिंग एंडला निलेश, दोन्ही लेफ्ट हँडेड बॅटर. मैदानामध्ये 13 बॉल 49 धावा. कटरचा वापर केलाय, बॅटची कडा घेतली आणि ही इमानदारी, ही खेळाडू वृत्ती, ते स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवत असताना निलेश डगआउटच्या दिशेने. 2 ओव्हरचा खेळ संपला, 16-2 टीम कौसा. सो केतन पाटील आता गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3 मध्ये. 2 ओव्हरमध्ये 16 धावा झाल्यात. नेक्स्ट मॅच वाकळण बी विरुद्ध हे तुटण्याचा सामना आहे. वाकळण टीमने टॉस जिंकलाय. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्यानंतर वाडेघर आणि वाकळणचा सामना देखील पाहायला विसरू नका. चांगल्या मॅचेस लाईन अप आपल्याकडे आहेत आजच्या दिवसामध्ये. त्यानंतर मोठी देसाई आणि सोनारपाडा अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल आज या क्रीडांगणावर. केतन राऊंड विकेट. हा बॉल लेग स्टंपवर होता, क्लोज होता, परंतु मागे फाईन लेगला खूप चांगली फिल्डिंग. वाईट बॉलचा निर्णय. नागेश यांनी हा बॉल थांबवलाय. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल पहा. लेग स्टंपच्या भरपूर क्लोज होता बॉल. वाईट बॉलचा निर्णय. टीमची धावसंख्या 17. हरिश्चंद्र भोईर यांचं इथे आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत. सुस्वागतम हरिश्चंद्र भोईर साहेब. प्रितेश पाटील डीप मध्ये. सँडी आणि नागेश मागे फिल्डिंग करतात.
आता कुठेतरी आपण पाहतोय या सामन्याची थोडीशी हवा निघते, थोडासा एकतर्फा सामना रंगतोय, परंतु तुम्हाला आक्रमण करावं लागणार आहे असं नाहीये. क्रिकेटचा खेळ अद्भुत असतो. शेवटच्या बॉल पडेपर्यंत भाकीत करणं मूर्खपणाचं ठरतं, परंतु सध्या तरी मी म्हणेन पिछाडीवर आहे संघ कौसा. निर्जय संघ आघाडीवर आहे. निर्जय संघाने बॅटिंग चांगली केली, गोलंदाजी चांगली करतायत. योग्य स्ट्रायकिंग एंडला. ओ चांगला बॉल. बारक्या या टोपण नावाने ओळख, परंतु सध्या केतन ने बीट केले डॉट बॉल. लगातार डॉट बॉल आता येत आहेत. तो दबाव बनताना दिसेल. बॉलवर चांगली बोटं फिरवली होती केतनने. स्लोअर वनचा वापर. परत एक वेळा केतन तयार. फुल टॉस होता यावेळेला. बारक्याने बॉलला उडवलंय. फॉलिंग स्वीप मारत असताना 6 धावांसाठी षटकार. लेग स्टंपवर आणि त्याच्यावर तुटून पडलाय. योगेशच्या बॅटमधून सिक्सर. मागचा पाय वाकवत असताना फॉलिंग स्वीप केला आणि 6 धावा वसूल केल्या. धावा झाल्या 24-24. खोलवर टप्प्याचा बॉल यॉर्कर होता. बॅटची आतमधली कडा घेतली. संदेशची चांगली फिल्डिंग. तोपर्यंत एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 25. अजूनही 40 धावा करायच्या आहेत आणि 8 बॉल शिल्लक आहेत. काही होऊ शकतं, क्रिकेटचा खेळ आहे. 8 बॉल 40 समीकरण आहे या मॅच मध्ये. 6 षटकार लागले तर सामना फिनिश होऊ शकतो. सामना संपलेला नाहीये. त्यामुळे ओमकार आता स्ट्रायकिंग एंडला. 8 बॉल मध्ये 40 धावांची गरज आहे. राऊंड विकेटने केतन पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होईल ओमकारच्या अगेन्स्ट. चांगला बॉल. अपील केली होती, स्पष्ट नकार इथे पंचांनी दिलाय आणि लेग बायचा इशारा येईल. 39 करायचे आहेत आता 7 बॉल मध्ये. समोर फोर्स केलाय. फिल्डर आहे नितेश. नितेशने कोणती चूक केलेली नाहीये. फलंदाज बाद होतोय. योगेश परतलाय. तर 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉलमध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 39. संतोष पाटील आता गोलंदाजीसाठी लास्ट ओव्हर मध्ये. 26 धावा स्कोर होणार आहेत. 39 करायचे आहेत 6 बॉल मध्ये. बलदेव नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल स्लॉग हिट. डीप मध्ये फिल्डर आहे. 1 रन इथे मिळेल. प्रितेशची चांगली फिल्डिंग. आता औपचारिकता राहिली आहे या मॅचची असं म्हणायला हरकत नाहीये. निर्जय टीमने चांगली धावसंख्या उभारली, चांगली बॅटिंग केली. विशाल पवारने, मग नितेशने. त्यामुळे धावसंख्या आकार घेत गेली. 65चं लक्ष सेट झालं आणि सोपं नाहीये 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 65चं टार्गेट ते इथे पाहायला मिळालंय. आणि आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये 38 धावांची गरज आहे.
शॉर्ट बॉलचा वापर, हुक शॉट, बॉल मागे टर्न होईल. संदेश आहेत बॉलच्या मागे आणि तोपर्यंत एक धाव मिळते. चला टीम नावाली कॅप्टन, सागाव कॅप्टन आणि या मॅच मधले विजेता कॅप्टन यानंतर स्टेजवर येतील. सागाव आणि नावाली कॅप्टन यायचं आहे. बॉल हवेत आहे. प्रितेश येत आहेत. बॉल खाली, प्रयत्न सुरू आहे प्रितेशचा आणि एक चांगला झेल अगदी छातीच्या लेवलला, चेस्ट लेवलला हा झेल टिपत असताना फलंदाज बाद. तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे. पिछाडीवर गेलाय पूर्णपणे कौसाचा संघ. भरपूर दाबा खर्च केला गोलंदाजाने आणि चांगलीच कुटाई केली फलंदाजाने. खास करून विशाल पवारने तो स्टार्ट दिला आणि त्याच्यानंतर नितेशने त्याच्यावर धावांचा कळस चढवला पहिल्या डावामध्ये आणि त्याचमुळे एक मोठी धावसंख्या उभारण्यात यश प्राप्त झालं. दुसऱ्या बाजूला गोलंदाजांनी कमाल केली, खास करून नितेश. त्याच्यानंतर आपण पाहिलं केतनचं चांगलं षटक, करणचं चांगलं षटक. खास करून करणची गोलंदाजी चांगली होती. 2 विकेट त्याने घेतल्या, दबाव बनत गेला आणि आता शेवटी सँडी. फुल टॉस बॉल होता, ऑनसाइडला दिशा दिली आहे. डीपमध्ये फिल्डर आहे दिशांक आणि तोपर्यंत एक धाव ऍड होते. टीमची धावसंख्या 29. 4 फलंदाज बाद. औपचारिकता आता राहिली या मॅच मध्ये. 2 बॉलचा काही शिल्लक आहे. 36 धावा. ड्रॉ केला जाणार आहे सागाव, नावाळी आणि ऑलमोस्ट निश्चित आहे टीम निळजे. चांगला बॉल, सँडी यांचा डॉट बॉल. नागेशने बॉलला थांबवलंय. लास्ट बॉल आता या ओव्हरचा आणि या मॅचचा. नावाली टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर यायचंय. सागाव टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. नावाली टीमचे कॅप्टन. चांगला बॉल आणि इथे फलंदाज बाद आहे LBWच्या स्वरूपामध्ये. आउट घोषित केले. चला टीम वाकळंब आपलं क्षेत्ररक्षण आता लवकरात लवकर आपल्याला सजवायचं आहे. हेतूटने संघ आपली बॅटर मैदानामध्ये पाठवायचे. सलामीची जोडी. नेक्स्ट मॅच वाकणबी विरुद्ध हेतूटने आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. खेळाडू आहे नितेश पाटील. 36 धावांची खेळी नॉट आउट केली आणि त्याचबरोबर गोलंदाजी देखील चांगली केली आहे. नितेशने 11 धावा खर्च केल्या. नितेश ठरतो या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. निर्जय संघ आपला कॅप्टन पाठवा लगेच.